हॅलो एव्हरीवन, वेलकम टू द कॉम्पिटेटिव्ह एक्झाम क्लासेस. आजच्या आपल्या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत भारतीय नदी प्रणालीबद्दल संपूर्ण माहिती. बघा, बऱ्याच जणांचा प्रॉब्लेम काय होतो की ते बेसिकपासून अभ्यास करत नाही. जसं की नदी प्रणाली आहे तर बेसिकपासून अभ्यास करायला पाहिजे. तर बेसिकपासून स्टार्ट न केल्यामुळे त्यांना पुढे जाऊन ते डायरेक्टली एखाद्या नदीबद्दल स्टडी करतात आणि मग त्यांना बेसिक माहीत नसतं, त्याच्यामुळे त्यांना थोडा प्रॉब्लेम होतो. तर आज आपण या नद्यांविषयी काही बेसिक माहितीही बघणार आहोत. तर व्हिडिओ स्टार्ट करण्याआधी सर्वांना विनंती आहे, जर चॅनलला नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल बटनवर नक्की क्लिक करा, जेणेकरून मी जेव्हाही नवीन व्हिडिओ घेऊन येईल तर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. चला तर मग स्टार्ट करूया आजच्या आपल्या लेक्चरला. तर सर्वात आधी आपण काही डिवायडेशन बघून घेऊ की भारतीय नदी प्रणाली जी आहे ती किती भागांमध्ये डिवाइड होते. परत ते भागांमध्ये अजून काही नवीन भाग पडतात, तर तेवढं सर्व स्ट्रक्चर आपण इथे बघून घेऊ. तर भारतीय नदी प्रणाली जी आहे ती मुख्यतः 2 भागांमध्ये विभागली जाते. त्याच्यापैकी पहिला आहे हिमालयीन नद्या, म्हणजे काय तर हिमालयात उगम पावणाऱ्या नद्या, आणि दुसरं आहे ते म्हणजे पठारावरील नद्या, म्हणजे पठारावरून वाहणाऱ्या किंवा पठारावरती उगम पावणाऱ्या नद्या. तर भारतीय नदी प्रणालीचे हे बेसिक 2 भाग पडतात. हिमालयात उगम पावणाऱ्या नद्या आपण हिमालयीन नद्यांमध्ये घेऊ आणि पठारावर उगम पावणाऱ्या किंवा पठारावरून वाहणाऱ्या ज्या काही नद्या आहेत त्यांना आपण पठारावरील नद्यांमध्ये डिवाइड करू. तर सुरुवात करू आपण हिमालयीन नद्यांपासून. आता हिमालयीन ज्या नद्या आहेत त्या पुन्हा 2 भागांमध्ये विभागल्या जातात. तर त्यापैकी आहे पश्चिम वाहिनी नद्या, म्हणजेच जसं की तुम्हा सर्वांना माहिती की भारताच्या पश्चिमेला अरबी समुद्र आहे आणि भारताच्या पूर्वेला बंगालचा उपसागर आहे. मग पश्चिम वाहिनी नदी म्हणजे काय? एखादी नदी जी आहे ती पश्चिमेला वाहत जाऊन कोणाला जाऊन मिळेल? अरबी समुद्राला, कारण की भारताच्या पश्चिमेला काय आहे? अरबी समुद्र. आणि दुसरा एक हिमालयीन नद्यांचा भाग आहे तो म्हणजे पूर्ववाहिनी नद्या, म्हणजेच ज्या नद्या पूर्वेला वाहत जातात आणि बंगालच्या उपसागराला जाऊन मिळतात अशा नद्यांना आपण पूर्ववाहिनी नद्या असं म्हणतो. तर हिमालयीन नद्यांमध्ये हे 2 भाग येतात. पश्चिम वाहिनी नद्या म्हणजे ज्या नद्या पश्चिमेला वाहत जातात आणि अरबी समुद्राला जाऊन मिळतात, आणि दुसरं आहे पूर्ववाहिनी नद्या, म्हणजेच ज्या नद्या पूर्वेला वाहत जातात आणि बंगालच्या उपसागराला जाऊन मिळतात. आता पश्चिम वाहिनी ज्या नद्या आहेत त्यामध्ये कोणकोणत्या नद्यांचा समावेश होतो बघा. तर सर्वात महत्त्वाची नदी आहे पश्चिम वाहिनी नदी, ती म्हणजे सिंधू. आणि सिंधूच्या जेवढ्याही उपनद्या आहेत जसं की गिलगिट, श्योक, झेलम, चिनाब, रावी, बियास आणि सतलज, या सर्व ज्या काही नद्या आहेत म्हणजे सिंधू नदी आणि तिच्या उपनद्या, एवढ्या सर्व ज्या नद्या आहेत त्या पश्चिम वाहिनी नद्या आहेत. सिंधू नदी जी आहे ती भारतातून वाहत जाऊन पाकिस्तानात वाहत जाते पुढे, आणि पाकिस्तानामधून वाहत असताना पुढे ती अरबी समुद्राला जाऊन मिळते. तर सिंधू नदी आणि तिच्या उपनद्या ह्या पश्चिम वाहिनी नद्यांमध्ये येतात. आणि पूर्ववाहिनी नद्या जर आपण बघितल्या तर यामध्ये पुन्हा 2 भाग पडतात. एक आहे गंगा आणि दुसरी आहे ब्रह्मपुत्रा. ठीक आहे, गंगा नदीला राष्ट्रीय नदी असं म्हटलं जातं आणि ब्रह्मपुत्रा नदीला आंतरराष्ट्रीय नदी असं म्हटलं जातं. आता गंगा नदीला राष्ट्रीय नदी असं का म्हटलेलं आहे बघा, कारण गंगा जी आहे ती भारतातच उगम पावते, म्हणजे हिमालयामध्ये उगम पावते आणि पूर्वेकडे वाहत जाऊन ती बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते. पण गंगा जी आहे हिने भारताचा खूप मोठा प्रदेश हा सुपीक बनवलेला आहे. भारतामध्ये गंगा नदीचं खोरं हे खूप मोठं आहे. सर्वात मोठं नदी खोरं जर कोणाचं असेल भारतामध्ये तर ते आहे गंगा नदीचं. आणि गंगा नदी ही फक्त भारतातूनच वाहते म्हणून आपण तिला राष्ट्रीय नदी असं म्हणतो. आणि ब्रह्मपुत्रा नदी जी आहे ती तिबेटमधून वाहत येते भारतामध्ये आणि अजून दुसऱ्या काही देशांमध्ये पण ती वाहत जाते, आणि त्यामुळे तिला आंतरराष्ट्रीय नदी असं म्हटलं जातं. आता पूर्ववाहिनी नद्यांमध्ये या 2 नद्यांच्या व्यतिरिक्त अजून कोणत्या नद्यांचा समावेश होतो? तर गंगा नदी आणि तिच्या उपनद्या, तसंच ब्रह्मपुत्रा नदी आणि तिच्या उपनद्या. तर गंगा नदीच्या उपनद्या कोणत्या आपल्याला माहीतच आहे. तर गंगा नदीची सर्वात मोठी उपनदी आहे यमुना, त्यानंतर शारदा, रामगंगा, घागरा, गंडक आणि कोसी. गंगा नदी आणि तिच्या उपनद्या. ठीक आहे, त्यानंतर ब्रह्मपुत्रा नदी आणि तिच्या उपनद्या. तर ब्रह्मपुत्रा नदीच्या उपनद्या आहेत लोहित, दिबांग, सुबनसिरी, मानस, तिस्ता, धनसिरी, तोरसा आणि कोपिली. तर इत्यादी नद्यांचा समावेश जो आहे तो पूर्ववाहिनी नद्यांमध्ये होतो.
त्यानंतर बघू आपण पठारावरील नद्या. तर पठारावरील नद्यांचा एकूण 4 भागांमध्ये विभाजन आपण करू शकतो. तर पठारावरील नद्या ज्या आहेत त्या पूर्व वाहिनी असतात किंवा पश्चिम वाहिनी, दक्षिण वाहिनी आणि उत्तर वाहिनी. तर अशा एकूण 4 भागांमध्ये पठारावरील नद्यांचं वर्गीकरण हे केलेलं आहे. आता पूर्ववाहिनी नद्या कोणत्या आहेत बघा, पठारावरील नद्या. तर पूर्ववाहिनी नद्यांमध्ये येतं ब्राह्मणी नदी, महानदी, गोदावरी, भीमा, कृष्णा, तुंगभद्रा, कावेरी, पालार, पेनूर, दक्षिण पेनूर, वैगई, पैनगंगा आणि मांजरा. एवढ्या सर्व नद्यांचा पूर्ववाहिनी म्हणजे पठारावरील पूर्ववाहिनी नद्यांमध्ये समावेश होतो. त्यानंतर पठारावरील पश्चिम वाहिनी नद्या जर आपण बघितल्या तर त्या आहेत नर्मदा, मही, तापी, पूर्णा, उल्हास, मांडवी, शरावती आणि पेरियार. आणि याच्या व्यतिरिक्त पश्चिम किनाऱ्यावरील ज्या काही सर्व नद्या आहेत त्या सुद्धा पश्चिम वाहिनी नद्यांमध्ये येतात. त्यानंतर आहे उत्तर वाहिनी नद्या. आता उत्तर वाहिनी नद्यांमध्ये येतं चंबळ, सिंध, बेटवा, केन, दामोदर, वाघूर, पांझरा आणि गिरणा. जर तुम्ही इथं नीट बघितलं तर ह्या उत्तर वाहिनी ज्या नद्या आहेत त्यांच्यापैकी काही नद्या ज्या आहेत त्या सिंधू नदीच्या उपनद्या आहेत. तर उत्तर वाहिनी नद्या म्हणजे कोणत्या नद्या की ज्या उत्तरेला वाहत जातात आणि पुढे जाऊन त्या एखाद्या मेन जी काही नदी आहे, मोठी नदी, तिला जाऊन मिळतात. त्यानंतर शेवटचं आहे दक्षिण वाहिनी नद्या. दक्षिण वाहिनी नद्यांमध्ये समावेश होतो साबरमती नदी, इंद्रावती, वैनगंगा, वर्धा, प्राणहिता, अनेर आणि दक्षिण पूर्णा. तर इत्यादी नद्या ज्या आहेत त्या तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. आता एवढं सर्व नद्या आपल्याला अभ्यासायची गरज नाहीये. आपण जेव्हा गंगा नदी अभ्यासणार तेव्हा गंगेच्या उपनद्या पण आपण सायमल्टेनियसली अभ्यासणार आहोत. जेव्हा आपण सिंधू नदीचा अभ्यास करणार आहोत तर सिंधू नदीच्या उपनद्या पण त्याच्यामध्येच येतील. ब्रह्मपुत्रा नदीचा अभ्यास करताना ब्रह्मपुत्रा नदीच्या उपनद्या सुद्धा आपण त्याच्यामध्ये अभ्यासणार आहोत. तर ह्या पद्धतीने आपण अगदी सोप्या पद्धतीने अभ्यास हा करणार आहोत. तर त्याच्या आधी तुम्हाला हा चार्ट लक्षात असायला पाहिजे. कुठेतरी लिहून ठेवा किंवा याचा स्क्रीनशॉट काढून ठेवा. तर एकदा हा चार्ट आपण पुन्हा रिवाईज करू. भारतीय नदी प्रणालीमध्ये एकूण 2 प्रकार पडतात. हिमालयीन नद्या म्हणजे हिमालयात उगम पावणाऱ्या नद्या आणि दुसरं आहे पठारावरील नद्या म्हणजे पठारावर उगम पावणाऱ्या किंवा पठारावरून वाहणाऱ्या नद्या. हिमालयीन नद्यांमध्ये 2 प्रकार पडतात पुन्हा, पश्चिम वाहिनी नद्या आणि पूर्व वाहिनी नद्या. पश्चिम वाहिनी नद्या म्हणजे काय, ज्या नद्या पश्चिमेला वाहत जाऊन अरबी समुद्राला जाऊन मिळतात त्या आहेत पश्चिम वाहिनी नद्या. आणि ज्या नद्या ह्या पूर्वेला वाहत जाऊन बंगालच्या उपसागराला जाऊन मिळतात त्या आहेत पूर्व वाहिनी नद्या. आणि पठारावरील नद्या ज्या आहेत त्या पूर्वेला पण वाहत जातात, पश्चिमेला, उत्तर आणि दक्षिण 4ही दिशेने त्या वाहत जातात. तर एवढा चार्ट लक्षात ठेवा. बऱ्याच जणांना कन्फ्युजन होतं की एखादी नदी जी आहे तर तिच्या डाव्या तीरावरील उपनद्या कोणत्या आणि उजव्या तीरावरील उपनद्या कोणत्या. तर याच्यामध्ये त्यांचं जम्बलिंग होतं. म्हणजे त्यांना नेमकं ओळखता येत नाही की एखाद्या नदीच्या म्हणजे मेन नदीच्या डाव्या तीरावरील उपनद्या कोणत्या आहेत किंवा उजव्या तीरावरील उपनद्या कोणत्या आहेत. तर हे मी अगदी बेसिक, अगदी सोप्या भाषेमध्ये तुम्हाला समजावून सांगणार आहे. तर बघा, सर्वात आधी आपण दिशा लिहून घेऊ. तर ही आहे पूर्व, त्यानंतर पश्चिम, खाली आहे दक्षिण आणि वरती आहे उत्तर. ठीक आहे. समजा एखादी नदी आहे जिचं उगमस्थान आहे या ठिकाणी. ठीक आहे, म्हणजे पश्चिम आणि उत्तरेच्या मध्ये किंवा उत्तरेला असं आपण कन्सिडर करू. तर तिचं उगमस्थान आहे या ठिकाणी जिथे मी दाखवलंय. आणि ही जी काही नदी आहे ही वाहत जाऊन इकडे बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते किंवा ही जी काही नदी आहे ही पूर्वेला वाहत जाते. ठीक आहे. आता ही नदी वाहत गेली इकडनं, तर नदी कशी वाहते तुमची पश्चिमेकडून पूर्वेकडे. तर उगम स्थानापासून उत्तरेकडच्या ज्या नद्या असतील त्या असतील तुमच्या डाव्या तीरावरील उपनद्या आणि उगम स्थानापासून दक्षिणेकडील ज्या काही नद्या असतील त्यांना आपण म्हणणार उजव्या तीरावरील नद्या. आता डाव्या तीरावरील नद्या आणि उजव्या तीरावरील नद्या यांचं हे कशावरती डिपेंड करतं, तर नदीचा फ्लो कसा आहे, नदी कुठून कुठे वाहते. ठीक आहे. जर आपण उगम स्थानापासून विचार केला तर आपल्या डाव्या साईडला असणारे डाव्या तीरावरील उपनद्या आणि उजव्या साईडला असणाऱ्या आपल्या उजव्या तीरावरील उपनद्या. ठीक आहे. किंवा आपण त्यांना काय म्हणतो, उत्तरेकडील उपनद्या आणि दक्षिणेकडील उपनद्या. याच्यावरून तर आपण इझिली आयडेंटिफाय करून घेतो. पण डाव्या तीरावरील आणि उजव्या तीरावरील एवढं लक्षात ठेवा. याच्या उलट आपण बघितलं तर पुन्हा बघा, आपण दिशा लिहून घेऊ इथे.
आणि सपोज एखाद्या नदीचं उगमस्थान आहे या ठिकाणी, ठीक आहे, आणि ही नदी पूर्वेपासून तर पश्चिमेकडे वाहत जाते. आता फ्लो मी उलटा लिहिलाय, ठीक आहे. तर उगमस्थान जर आपण कन्सिडर केलं ह्या ठिकाणी, तर दक्षिणेकडून मेन नदीला ज्या काही उपनद्या येऊन मिळतील त्यांना आपण म्हणणार डाव्या तीरावरील उपनद्या, आणि उत्तरेकडून ज्या उपनद्या येऊन मिळतील ह्या मेन नदीला त्यांना आपण म्हणणार आहेत उजव्या तीरावरील उपनद्या. ठीक आहे, आय होप तुम्हाला लक्षात आलं असेल हे. तर फ्लो लक्षात घ्यायचा आहे की जर समजा एखादी नदी ही पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहत असेल तर उत्तरेकडील नद्या कोणत्या असणार आहेत, डाव्या तीरावरील, आणि दक्षिणेकडील नद्या असतील उजव्या तीरावरील. पण जर समजा एखादी नदी ही पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहत असेल, फ्लो लक्षात घ्यायचा आहे, आपल्या दिशा नाही लक्षात ठेवायची आहे. ठीक आहे, तर नदी जर समजा अशी वाहत असेल पूर्व ते पश्चिम, तर त्या साईडला म्हणजे उत्तरेला ज्या उपनद्या असतील त्यांना आपण म्हणणार उजव्या तीरावरील उपनद्या, आणि दक्षिणेला ज्या नद्या असतील त्यांना आपण म्हणणार आहेत डाव्या तीरावरील उपनद्या. तर लक्षात घ्या, कन्सेप्ट अगदी सोपा आहे. ठीक आहे, बरेच जण याच्यामध्ये कन्फ्यूज होतात आणि उगाचच जे काही उपनद्या असतात त्यांच्यासाठी ट्रिक्स वगैरे यूज करतात आणि तसं लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करतात. तर कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ही अशी एक्झाम आहे की ज्याच्यामध्ये तुम्ही ट्रिक्स हे यूज करा, ठीक आहे, पण खूप कमीत कमी यूज करा. कारण तुम्ही काय करता की प्रत्येक गोष्टीसाठी ट्रिक्स हे बनवत असता आणि मग तुम्हाला ऐन वेळेला काहीच आठवत नाही. ठीक आहे, तर एवढे पॉईंट्स लक्षात ठेवा. त्याच्यानंतर नद्यांच्या बाबतीमध्ये आपण काही महत्त्वाचे जे मुद्दे आहेत ते बघून घेऊ. तर सर्वात आधी बघा, जगातील सर्वात लांब नदी आहे नाईल नदी. ठीक आहे, आपल्या सर्वांना माहीत आहे नाईलमध्ये पण ब्ल्यू नाईल आहे आणि व्हाईट नाईल आहे. त्या दोन नद्यांचा संगम ज्या ठिकाणी होतो तिथून ज्या संगमावरती जी पुढे नदी येते तिला आपण नाईल नदी असं म्हणतो. आणि ही नाईल नदी जगातील सर्वात लांब नदी आहे, जिची लांबी आहे 6,650 किलोमीटर. ठीक आहे, जगातील दुसरी सर्वात लांब नदी कोणती आहे, अमेझॉन. ठीक आहे, जगातील दुसरी सर्वात लांब नदी आहे अमेझॉन नदी. जगातील तिसरी सर्वात लांब नदी आहे यांगसी नदी, जी चीनमध्ये आहे. ठीक आहे, आणि जगातील चौथी सर्वात लांब नदी आहे मिसिसिपी मिसुरी. ठीक आहे, तर ह्या टॉप 4 नद्या लक्षात ठेवा. पहिली आहे नाईल, दुसरी आहे अमेझॉन, तिसरी आहे यांगसी नदी आणि चौथी आहे मिसिसिपी मिसुरी नदी. ठीक आहे, आणि नाईल नदीची लांबी लक्षात ठेवायची आहे 6,650 किलोमीटर. त्यानंतर बघा, जगातील सर्वात मोठी नदी जलधारण क्षमतेनुसार ती आहे अमेझॉन नदी, आणि अमेझॉन नदीची लांबी आहे 6,400 किलोमीटर. तर जगातली सर्वात मोठी नदी म्हणजे जर आपण त्याच्यामधल्या पाण्याचा विचार केला, ठीक आहे, एकूण पाण्याचा विचार केला, त्याच्यामध्ये एवढं पाणी आहे की ती जगातली सर्वात मोठी नदी आहे. ठीक आहे, तर जलधारण क्षमतेनुसार जगातील सर्वात मोठी नदी आहे अमेझॉन, आणि लांबीचा विचार केला तर सर्वात मोठी नदी आहे नाईल आणि दुसरी आहे अमेझॉन. त्याच्यानंतर भारताचा विचार केला तर बरेच जण कन्फ्यूज होतात की भारतातील सर्वात मोठी नदी कोणती आहे, तर ती आहे गंगा नदी. आणि गंगा नदीची लांबी तर आपल्याला माहिती आहे 2,525 किलोमीटर. ठीक आहे, बरेच जण काय म्हणतात की सिंधू सगळ्यात मोठी आहे किंवा ब्रह्मपुत्रा मोठी आहे, त्यांची लांबी जास्त आहे. पण जर त्यांची भारतातली लांबी जर बघितली आपण तर ती गंगा नदीपेक्षा कमी आहे, म्हणून भारतातील सर्वात लांब नदी आहे गंगा. त्यानंतर महाराष्ट्राचा विचार केला तर इथे पण तुम्हाला बऱ्याच जणांना कन्फ्यूज होतात तुम्ही. तर महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी आहे गोदावरी आणि हिची लांबी आहे 1,465 किलोमीटर. तर इथे आपण जेवढी ही इन्फॉर्मेशन घेतली कुठेतरी नोट डाऊन करून ठेवा. जो आपण पहिल्या स्लाइडमध्ये जो चार्ट बघितलाय तो चार्ट पण कुठेतरी ड्रॉ करून ठेवा किंवा स्क्रीनशॉट काढून ठेवा. तर आय होप तुम्हाला आजचं लेक्चर आवडलं असेल. जर आवडलं असेल तर प्लीज लाईक करा, काही शंका असेल तर कमेंट करा आणि आपल्या फ्रेंड्ससोबत शेअर करायला विसरू नका. तसंच जर तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. खूप मेहनतीने मी तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन येत असते. आणि सबस्क्राईब केल्यानंतर पुढे एक बेल बटन आहे त्याच्यावर क्लिक करा, जेणेकरून मी जेव्हाही नवीन व्हिडिओ घेऊन येईल तर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. धन्यवाद.